तो नियम आहे. एक एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही टीम आपला आपण समालोचक कक्षामध्ये लगेचच पाठवायचा आहे. 4 ओव्हरची मॅच असेल. 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक. चला लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. स्ट्रायकर एंडकडे सचिन, नॉन स्ट्राईक एंडकडे फलंदाज भुंडवा याच नावानं खरं तर ओळख आहे. बाळा असं नाव आहे, मात्र भुंडवा या नावानं त्याला ओळखलं जातं, जो मैदानाच्या आतमध्ये सध्या फलंदाजी करण्याकरता आलाय. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज पांडुरंग मोर. एक दर्जेदार सामना इथे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एक महत्वपूर्ण लढत तिला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. दोन संघ जे मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता सज्ज झालेत. पहिला बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज पांडुरंग मोर समोर. डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे फलंदाज सचिन. मॅचला सुरुवात एका बाजूनं नित्यसाई गणेशपुरी, दुसऱ्या बाजूनं शैलेश इलेवन जव्हार, या दोन टीम मध्ये मॅच ऑफिशियल इशारा आलाय. मॅचला सुरुवात होती. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज पांडुरंग मोर. पहिला बॉल तिथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. भरत चोरगे तो बॉलच्या खाली आलाय, मात्र एक सहज सोपा झेल तो ड्रॉप झालाय. जीवनदान मिळते. पहिल्या बॉलवर इथे संधी निर्माण झाली होती, मात्र पहिल्या बॉलवर झेल ड्रॉप होतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 0 1 या आकड्यावर पांडुरंग मोर जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. भुंडवा स्ट्रायकर एंडकडे बॅटिंग करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. खोलो टप्प्याचा बॉल होता. तिथे क्षेत्ररक्षक आहे बॉलवर. फेकी वेगवान होती, मात्र तिथे पोहोचला फलंदाज भुंडवा. विकेटच्या मध्ये अगदी तेज दौड ती त्याच्या वतीनं पाहायला मिळाली. नित्यसाई गणेशपुरी आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण खेळाडू ते मैदानामध्ये उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी एक चांगला संघ जो मैदानाच्या आतमध्ये गणेशपुरीकडनं उतरलाय, तर दुसऱ्या बाजूनं टीम जव्हार ती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच आहे. पांडुरंग मोर पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. इथे ऑफस्टंपवर पडला आणि तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला. फर्स्ट लाईन वाईड आहे, त्यामुळे तिथे पंचांकडनं वाईडचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 3 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ झालाय, तदनंतर 3 धावा या राफलकावर आहेत. पुढचा बॉल पांडुरंग मोर. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, गुणवत्तापूर्ण चेंडू आहे. फलंदाजी सचिन ओपन करण्याकरता आलाय. जव्हारचा संघ एक तगड्या खेळाडूंचा संच मानला जातो आणि तिथे या पद्धतीने हाराकिरी करणं ते परवडणार नाही, कारण या मैदानावर षटकार म्हणजे पाऊस पडतो. पाऊस इथे सातत्यानं मोठे फटके ते खेळले जातात. 70-70चा बॉल इथे वापरला जातोय. त्याची टॅगलाईन आहे लगातो 6. इथे फटका पुण्याच एकदा फसलाय. बॉल हवे ते विकी काळे तो सोडणार नाही. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, त्याने टिपलाय झेल. संपवला बॅटरचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन इयर फलंदाज बाद.
नवीन फलंदाज जव्हार टेनिस बॉल क्रिकेट मधला सिक्सर किंग म्हणायला हरकत नाही. षटकार चौकारांची आतिषबाजी, सातत्यानं मोठे फटके खेळणारा फलंदाज मुजीब फरास फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक दमदार खेळाडू, मोठे हिट सातत्यानं खेळणारा खेळाडू मुजीब फरास जो फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्ट्रायकर एन कडे आहे, समोर पांडुरंग मोर. हे तगडा आव्हान आहे, हे एक बॅटल दर्जेदार आहे. पांडुरंग मोर वर्सेस मुजीब फरास. इथे मात्र जर हा बॉल तिथे रिव्हर्सच्या माध्यमातून अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॉलमध्ये कनेक्शन नाही. हे बॅटल अगदीच रंगतदार होण्याची शक्यता आहे, कारण दोन प्रतिभासंपन्न खेळाडू एकमेकाच्या विरोधामध्ये खेळ करताना पाहायला मिळतात. मुजीब फरास तो मैदानामध्ये नुकताच दाखल झालाय. पांडुरंग मोर चांगली गोलंदाजी करतोय. 5 बॉलमध्ये त्यानं धावा खर्च केल्यात, त्या फक्त 3. आणखी एक चांगला बॉल आत खेचलं. या आधीचे बॉल बाहेर निघत होते, यावेळेस आत खेचलं. ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस धावफलकावर धावसंख्या 1 विकेटच्या बदलानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम शैलेश 11 जव्हार जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावर. आजचा दिवस जर आपण पाहिला तर आज या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सागर पाटील यांच्या सहचारिणी सानवी सागर पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि वहिनींना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा असतील. आज सानवी सागर पाटील यांचा वाढदिवस आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं सागर पाटील यांच्या सहचारिणी सानवी सागर पाटील यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. यानंतर बँडकडनं जेव्हा षटकार चौकार येईल तेव्हा एक बड्डे धून तीही आपण ऐकणार आहोत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता जय आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये एक युवा उदयोन्मुख गोलंदाज, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. बघूया कशा पद्धतीने इथे जय गोलंदाजी करेल. समोर भुंडवा तो स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग. यावेळेस मात्र हा बॉल तिथे षटकारामध्ये परावर्तित झालाय. 6. थँक्यू डीजे. थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा आहेत. एक षटकार तो येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. चला दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करा. आज ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे, त्यामुळे चेंडू जेव्हाही हरवला नवीनच बॉल प्रोव्हाइड केला जाईल. चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर जरी चेंडू हरवला तरी तो नवीनच चेंडू प्रोव्हाइड केला जाईल. चेंडू जर इथे कुठे असेल तर तो मैदानात परत रिटर्न करा. 70 चे बॉल वापरतोय, त्यामुळे नवीनच चेंडू हा प्रत्येक ओव्हरमध्ये पहिल्या दिवसापासून आपण तो नवीनच चेंडू मैदानात प्रोव्हाइड करतो. यावेळेस मात्र चांगला फटका बुंडवाच्या बॅटमधनं अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर, जोपर्यंत उचलला एक सिंगल ती मिळाली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते एकेरीकडनं दुहेरीकडे. 10 या आकड्यावर जय तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया कशा पद्धतीने जय शेळके इथे गोलंदाजी करेल. कुठल्या टप्प्यावरचा मारा इथे त्याच्या वतीने आपल्याला अद्यावत होत असताना पाहायला मिळेल. डावकुरे हाताचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका तो हवेत आहे. विकी काळे
तिथे बॉलच्या खाली मुजीब फरासला माघारी परतावं लागेल. मोठी विकेट मिळाली आहे. मुजीब फरास बाद. न्यू मॅन इन गौरव मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर जय शेळके सध्या गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागर पाटील यांच्या सहचारिणी सानवी सागर पाटील यांचं नुकताच मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये परिचारिका म्हणून निवड झाली आहे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 4 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा आहेत. चांगल्या रन्स त्या धावफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जय पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना यावेळेस पायातला बॉल गौरवनं उडवलाय आणि फेकून दिलाय ओव्हर दी स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर आहे. 20 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज जय तो सज्ज होत असताना समोर गौरव जो नव्यानं फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जायचं आहे. तिथे जर आपण पाहिलं तर जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन जी धावफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 21. 21 धावा 2 विकेटच्या पतनानंतर 2 ओव्हरचा खेळ तो समाप्ती. एकेरीस 21 रन धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. बघूया ओव्हर नंबर 3 मध्ये कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर इथे प्राचारण केलं जाईल. ओव्हर नंबर 3 मध्ये कुणाला संधी दिली जाते. या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण आधीच अनाउन्समेंट केली आहे. जय जे ठरलेत मॅन ऑफ द मॅच ज्यांना आपण मुख्य मंचावरनं ती ट्रॉफी इथे वितरित करणार आहोत. गणेश भागडे आपल्या सोबत आहेत आणि त्याच्या शुभ हस्ते आपण ती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे वितरित करतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय रोहिदास तांबडे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. उदयनमुख खेळाडू ज्यांना संधी गणेशपुरी संघाकडनं जास्तीत जास्त दिली जाते. एक नवी युवा पिढी जी गणेशपुरी संघ आता आपल्या खांद्यावर पुढे घेऊन जाण्याकरता सज्ज होती. बॅटच्या आतल्या साईडची काढायला लागली. चांगल्या पद्धतीचा चेंडू इथे डायरेक्ट हिट चा प्रयत्न होता. 1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 22 22 या आकड्यावर. शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2026 या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता जर आपण पाहिलं तर अथक परिश्रम आणि अथक मेहनत घेतली आहे. सागर पाटील असतील, जगदीश पाटील असतील, नितेश पाटील अप्पा ज्यांनी अगदी मोलाची मदत आणि मोलाची मेहनत जी असते ना ती या स्पर्धेकरता घेतली आहे. अगदी घरी कमी आणि मैदानाला जास्तीत जास्त वेळ दिला या तिघांनी आणि त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होती. पुढचा बॉल
यावेळेस फिरवलेला चांगला चेंडू आहे, अगदी भुंडवाच्या समोर न फिरवलं, बॉलला टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने काढलं, विकेट किपरच्या हातामध्ये नेलंय, निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघालाय, चांगली गोलंदाजी करतोय सध्या रोहिदास तांबडे, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि अगदी अप्रतिम मारा त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. हा पुण्याच्या एकदा वा लाजवाब गोलंदाजी होती, खाली राहतोय बॉल. ज्या टप्प्यावर गोलंदाजी कॉन्क्रीट विकेटवर गरजेची आहे, त्या टप्प्यावरची गोलंदाजी सध्या रोहिदास तांबडे तो मैदानाच्या आतनं करत असताना आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर मारा करतोय आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर तिथे धावफलक पूर्ण शांत ठेवलाय. यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये भर होती, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते एकंदर 22. यानंतर नेक्स्ट मॅच टीम ब्रदर्स ग्रुप वालिव आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम अंबोडे, दोन्ही कॅप्टन पहिल्या 4 ओव्हर नंतर टॉस करण्याकरता यायचे. धावसंख्या 22 आहे, 23 आहे, 23 धाव आहेत, कारण यावेळेस एक वाईट बॉल आलाय त्यामुळे 23 धाव आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता पांडुरंग माफ करा रोहिदास तांबडे आहे. यावेळेस मात्र खराब बॉल आणि त्याला योग्य ती पनिशमेंट. बॉलला उंच हवेत उडवलंय आणि फेकून दिलाय सीमा रेषा पार. या मैदानावर नेहमीच चित्र आहे, दिशा से फटके तो फिर मिलेंगे फटके. बॉल सीमा रेषा पार. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला, षटकारामध्ये परावर्तित केलंय बॉलला. पुढचा बॉल यावेळेस मात्र ओव्हर दी कव्हर, वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल 4. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आलाय. अशोक जाधव आणि पांडुरंग मोर या टीम मधले 2 एक्सपिरियन्स खेळाडू ते येऊन थोडंसं बातचीत करत असताना रोहिदास तांबडे याला समजवत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अशोक जाधव त्याचा खेळ आजही हवा हवासा वाटला तरी हाही खेळाडू आता 40+ मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी दर्जेदार खेळ दाखवणारा तोही एक खेळाडू. बॅटची कडा घेतली होती तिथे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि पंचाचा बोट आकाशाकडे, भुंडवाला माघारी जावं लागेल. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. ओव्हर समाप्त झाली आहे क्रमांक 3 ची. 3 ओव्हर नंतर राफलकावर धावसंख्या 33. तीन ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. या 3 ओव्हर नंतर राफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा. आज थोडासा वेगळा गोलंदाजीचा क्रम पाहायला मिळतोय. 3 जे नव्या उमेदीचे, नव्या जोशाचे आणि दमदार खेळ दाखवणारे जे गोलंदाज आहेत त्यांना आज संधी दिली आहे टीम गणेशपुरीकडनं. पहिल्यांदा आपण जर पाहिलं तर जयला संधी दिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये पांडुरंग मोर एक जुना जाणता गोलंदाज आहे, जय आला. त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये रोहिदास तांबडेच्या खांद्यावर विश्वास दर्शवला आणि या ओव्हरमध्ये जितू भोपीला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचार्य केले गेले. 3 नवीन गोलंदाज ज्यांचा वापर केला जातोय. जितू भोपी गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव आहे स्ट्रायकर एनकडे. इथे बॉलला अलॉंग द कार्पेट खेळला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलंय. एकावरच समाधान मानावं लागेल. अक्षय आलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता. चांगली फलंदाजी अक्षय फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
स्ट्रायकर एंड कडे आहे. पुढचा बॉल जितू भोपी आपल्या षटकातील इथे पायातील बॉल त्याला हवेत उडवलाय. पुन्हा एकदा विकी काळे तो बॉलच्या खाली कॅच कॅरी केली जाईल. माघारी परतावा लागेल. आणखी एक गडी फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता काझिम काजा या नावाने ओळखलं जातं आणि तो काझिम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. अक्षयला बाद व्हावं लागलंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र आल्या काझिमच्या बॅटमधनं हा दमदार हिट. बॉल सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू. वाडा टेनिस बॉल क्रिकेट मधलं क्रिकेटवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व कैलास तरे इथे उपस्थित होत आहेत. कैलासजी तरे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. कैलासजी तरे आपलं स्वागत आहे. त्यांचा संघ आज खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. वेदांत 11 या नावानं धाकटी डहाणू हा संघ आपण खेळताना पाहायला मिळणार आहेत. आजच्या दिवसातील सर्वात कडा आणि बडा मुकाबला तो शेवटच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने रॉयल स्टनर आमिर दाफेदार आणि टीम जी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधामध्ये टीम धाकटी डहाणू आज वेदांत 11 कैलास तरे यांच्या नावानं खेळताना पाहायला मिळणार आहे. इथे जर आपण पाहिलं तर बॉलला तिथे एक सिंगल मध्ये वळवलं गेलंय. एक सिंगल मिळाली आहे. एकच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41. एका बाजूनं नजीब मुल्ला ही ट्रॉफी एक गाव फॉर्मॅट मध्ये ज्यांनी जिंकली ती रॉयल स्टनरची टीम मैदानामध्ये असेल आणि दुसऱ्या बाजूनं पालघर जिल्ह्यातील महाशक्ती म्हणून ज्यांची ओळख आहे ते धाकटी डहाणूकर ते मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चार ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. विजयाकरता 43 धावसंख्येची गरज. मेढे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि आता सध्या क्रिकेटमध्ये तेवढे नसले मात्र एक दर्जेदार क्रिकेट खेळणारे हार्दिक पाटील इथे येत आहेत. हार्दिक आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय सचिनजी शेलार इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रमोदजी शेलार आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवर पाहुण्यांची मांदी आळी आपल्याला इथे पाहायला मिळते. टॉस कडे जाऊया. नेक्स्ट मॅचचा टॉस तो इथे केला जाईल. अद्वर तिथे आपल्यासोबत जोडले जातील आणि आपल्यासोबत टॉस बॉक्स मध्ये असतील. हार्दिक पाटील यांना विनंती आहे हार्दिक आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. हार्दिक पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅच अगदी हार्दिक पाटील आज ज्या टीमला सपोर्ट करण्याकरता इथे आले ते आंबोडे संघाचीच मॅच आहे आणि आंबोडे संघाचा टॉस करण्याकरता हार्दिक पाटील यांनाच विनंती असेल. एका बाजूने धीरज झा तिथे जॉईन झालेत तर दुसऱ्या बाजूने अक्षय ते आम्हाला पाहायला मिळतात. अक्षय पाटील आंबोडे संघ ज्यांच्याकडनं अक्षय पाटील येत आहेत. अगदी 2 कर्णधार. आंबोडे संघाची खरंच तारीफ करावी लागेल. एक मागचं
2च वर्ष आणि या 2 वर्षात आंबोडे संघानं प्रत्येकाला आपली दखल घ्यावी लागली. सातत्यानं प्रत्येक आठवड्यात तुम्ही प्रथम द्वितीय क्रमांकापर्यंत या टीमला पाहिलंय. तो आंबोडे संघ सध्या मैदानामध्ये खेळताना मोठ्या स्पर्धांमध्ये आज मला हा संघ पहिल्यांदा खेळताना पाहायला मिळतोय. त्यांचंही स्वागत आहे. टॉस या ठिकाणी केला जातोय. कोणाकडनं कॉलिंग असेल आंबोडे टीमकडनं. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक अशी केली जाते. टॉस या ठिकाणी जिंकलाय आंबोडे टीमने. कॅप्टन काय निर्णय स्वीकाराल? फिल्डिंग 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 करण्याचा निर्णय घेतलाय. वाडा तालुक्यामध्ये खेळण्याकरिता आले. 4 षटकांची मॅच आहे. हे मैदान पाहताना मनामध्ये काय टार्गेट आहे? वालीसारखा संघ आहे त्यांच्या विपक्षात, त्यांना कुठपर्यंत थांबवायचं? कमीत कमी धावांच्यामध्ये. अगदी इथे आल्यानंतर हे मैदान पाहिल्यानंतर ही स्पर्धा खेळायला मिळते, कसं वाटतंय? खूप छान वाटते. ग्राउंड चांगलं आहे. बेस्ट ऑफ लक असेल. मान्यवरांना विनंती आहे पुन्हा एकदा आपण जाऊन स्थानापन्न व्हायचे. धीरज भाई फिर से यहाँ पे आए हो. लास्ट टाइम की टूर्नामेंट जहाँ के आप चैंपियन रहे थे, कैसा लग रहा है यहाँ पे आने के बाद? ये अच्छा ही लग रहा है. वाड़ा में खेलने का अलग ही मज़ा रहता है. इसके लिए आए यहाँ पे. लास्ट टाइम जीते थे लेकिन वो अभी लास्ट टाइम था. अभी कोशिश करेंगे वापस से अच्छा खेल दिखाने का. बेस्ट ऑफ लक रहेगा. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. अक्षय पांडे सर, थँक्यू. गणेशपुरी संघ सलामीचे बॅटर्स लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आपल्याला सर्व मॅचेस या 4-4 ओव्हरच्या करायच्या आहेत. त्यामुळे विनंती आहे की आपल्याला लवकरात लवकर बॅटर्स मैदानामध्ये पाठवायचे आहेत. संघ थोडेसे दुरून आलेत मात्र वेळेवर आलेत. त्यामुळे 4-4 ओव्हरच्या मॅचेस ते आपल्याला पाहायला मिळतील. गणेशपुरी संघाकरता प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकाराकरता 100 रुपयाचे कॅश प्राईज असेल. दीपक शेट्टी यांच्या माध्यमातून ते कॅश प्राईज आहे. आणि उत्तरार्धाचा खेळ कसा रंगेल ते ऐकवण्याकरता अद्वर शेलार ते आपल्यासोबत जॉईंट होतील. मंचावर केलं जात आहे. शिवकृपा वैतरणेश्वर चषकमध्ये माननीय वाडा क्रीडा असोसिएशनचे सचिव कैलासजी तरे साहेब यांचा सन्मान मुख्य मंचावर केलं जाते. वाडा टेनिसच्या प्रगतीसाठी जयेश पाटील यांच्या सोबत नेहमीच खांद्याला खांदा लावून अविरतपणे काम करणारं व्यक्तिमत्व कोण तर माननीय कैलासजी तरे, वाडा क्रिकेट असोसिएशन सचिव. वेदांत डॉक्टर डहाणू या टीमला त्यांनी आज पॅकरशिप दिली. वेलकम. त्यानंतर मैत्री दोस्ती काय अगदी निमंत्रणाला मान देऊन पोहोचलेले सचिनजी शेलार साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर नितेश पाटील या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते होते. सचिनजी शेलार साहेब आमचे मित्र यांचा सन्मान मॅनपॉम 100%. वेलकम सचिनजी शेलार साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शाल, सन्मान चिन्ह, पुष्प बुके देऊन सन्मानित केलं जात आहे. वेलकम शिवकृपा वैतरणेश्वर गातीश ट्रॉफी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच सूरज सर. पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेनं. गोलंदाजी करण्याकरिता शैलेश 11 जव्हार संघाचा प्रमुख गोलंदाजी ट्रॅक वर नाव आहे सचिन. स्ट्रायकिंग एंडला जितू भोपी. नॉन स्ट्रायकिंग एंडला या मैदानावर ज्याने अनेक गोलंदाजांना आपल्या बॅटचं पाणी पाजलेलं आहे तो अशोक जाधव आणि त्याची साथ देण्याकरिता जितू भोपी. थँक्यू. हार्दिकजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान परेश पाटील यांच्या शुभ हस्ते मुख्य मंचावर केलं जात आहे. टेनिस क्रिकेटकरिता खूप मोलाचं योगदान ज्यांचं नेहमीच राहिलंय. हार्दिकजी पाटील वसई तालुक्यातील एक दिग्गज व्यक्तिमत्व यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जात आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. शिवकृपा वैतरणेश्वर ट्रॉफी. मॅचकडे जाऊयात. यावेळी मात्र जितू भोपी बहरामध्ये बघायला मिळतोय. 2 चेंडूमध्ये 2 सलगचे षटकार ठोकलेत. धावसंख्या समोर 43 लक्ष असताना ती चेस करण्याची ताकद ज्या खेळाडूच्या मनगटामध्ये आहे तो जितू भोपी. स्ट्रायकिंग एंडला मॅन इन फॉर्म. अगदी दर्जेदार फलंदाजी त्याच्या माध्यमातून या पहिल्या काही चेंडूंवर बघायला मिळते.
शरीरापासून लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. पंच राहुल अहिरे या ठिकाणी मात्र दर्शवत असताना इट्स अ नॉन प्लेबल. अतिरिक्त चेंडू या ठिकाणी मात्र हाताळला गेलाय. धावसंख्या 3 चेंडू नंतर 13 विजयाकरता 43 लक्ष आहे. 4 षटकांची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. नेक्स्ट मॅच बिग फाईट. ज्याने या मैदानावर गेल्या वर्षी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकवलेलं तो वालिव संघ ब्रदर्स ग्रुप वालिव या नावानं मात्र इन ऍक्शन बघायला मिळणार आहे. या वेळेला मात्र डायरेक्ट हिट झाली आहे खरी. पंच या ठिकाणी मात्र विकेट दर्शवत असताना परतावं लागेल. जितू बोपी परतीच्या प्रवासाला जातोय. जितू बोपी जो बहरामध्ये होता. चेक बजाव. कडक. या थँक्यू कमलेश गुप्ता जी, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर यायचं. वेलकम. वालिव टीम मान्यवरांच्या स्वागताकडे आपण मुख्य मंचावर येतोय. माननीय प्रमोद पाटील दुगाड यांचं स्वागत आणि सन्मान नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. मान्यवरांचा सन्मान होताना पाहू शकता आपण प्रमोदजी पाटील यांचा सत्कार आणि सन्मान मुख्य मंचावर केला जाते. दुगाड गावातील व्यक्तिमत्व, थेट वाडा टेनिसमधील सर्वात मोठा क्रिकेटचा मास संग्राम 1,21,000 शिवकृपा वैतरणेश्वर चषक निमंत्रणा मान देऊन उपस्थित झाल्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आंबवडे टीम करिता शुभेच्छा येत आहेत. रामदासजी शेलार, सँडीभाई देपिवली यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद. चला मॅच कडे जाऊया. स्ट्रायकिंग एंडला या मैदानावर नेहमी ज्याच्या फलंदाजीचा बोलबाला राहतो तो अशोक जाधव स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतोय. पहिला चेंडू त्याच्या विपक्षामध्ये थोडासा शरीरापासून लांब हाताळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी फिल्डर कडनं हलकीशी धन्यवाद. पुढील सन्मानाकडे आपण जातोय. माननीय कमलेशजी वालिव यांचं स्वागत आणि सन्मान परेश पाटील आयोजक शिवकृपा वैतरणेश्वर ट्रॉफीचे यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जाते. वालिवरनं या स्पर्धेला आपली टीम घेऊन आल्याबद्दल आपले सहर्ष स्वागत. कमलेशजी वेलकम. सज्ज होईल पुढचा बॉल. मयुरेशच्या विपक्षामध्ये यावेळी मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळले. बॉल पहिला पण मिडॉनच्या रिझनमध्ये. पुढील सन्मानाकडे आपण जातोय. माननीय प्रवीणजी झिडके साहेब यांचं स्वागत आणि सन्मान जीत पाटील या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रवीणजी झिडके साहेब वेलकम, सुस्वागतम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिलं षटक संपले आणि धावा आपण स्कोर कार्डवर पाहिल्या तर जोडल्या गेल्यात. या ठिकाणी आमचे स्कोरर दर्शवतात 14 धावा आहेत. विजयाकरता 43 लक्ष आहे. त्यापैकी 14 कंप्लीट म्हणजे येणारे बॉल आहेत 18 करायचे आहेत तुम्हाला. त्या अर्थातच 29 लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहू शकाल. आयुष स्पोर्ट्सच्या या बॅट्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात लाईव्ह स्क्रीनवरनं. प्रोपरायटर आहेत कैलासजी पष्टे, त्यांच्या या ठिकाणी आपण जर्सीज आणि या बॅट्स या ठिकाणी पाहतोय. आयुष स्पोर्ट्स षटक संपले. पहिलं धावा झाल्या 14, येणारे बॉल आहेत 18 करायचे तुम्हाला. त्यामुळे वेलकम वेलकम. महेंद्रजी पष्टे साहेब यांचं आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत. आपण थेट मुख्य मंचावर यायचं आहे. आयोजकांच्या वतीनं मुख्य मंचावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. माननीय महेंद्रजी पष्टे साहेब वेलकम. मॅच कडे जाऊयात. ओव्हर दी विकेटनं या वेळेला अशोक जाधवची मॅच मधली सर्वात महत्वपूर्ण विकेट. या ठिकाणी नोमॅन लँड मध्ये बॉल पडतोय. दोन धावा या बॉलवर कंप्लीट केल्या जात आहेत. मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट होती अशोक जाधवची. एकाती किल्ला लढवणारा खेळाडू आहे, परंतु नोमॅन लँड मध्ये बॉल पडलाय. अशोक जाधवला या ठिकाणी जीवनदान मिळतं. त्याचा कशा पद्धतीने फायदा घेतील, परंतु जव्हारकर ते सुद्धा या ठिकाणी दर्शवतायत दूरवरनं. जोशी काका आलेले आहेत, त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत.
या वेळेला मात्र अशोक जाधवच्या रडार मध्ये बॉल आलाय आणि त्या बॉलला सरळ फेकून दिलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अशोक जाधवच्या बॅट मधनं तडाखा, ओव्हरपिच बॉल आणि त्या ओव्हरपिच बॉलचा अगदी खरपूस समाचार, सीमापार षटकार. थँक्यू. धावसंख्या आपण पाहिली या षटकारानं वाढून 22 या अंकावर जाऊन पोहोचतीये. या वेळेला क्लास रिव्हर्स स्वीपचा फटका, बॉलला फेकून दिलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अशोक जाधव ब्रँडेड स्ट्रोक, बॉल सीमारच्या पार, षटकार. अगदी दर्जेदार फटकेबाजी लाईव्ह स्क्रीनवरनं आपण पाहू शकाल, रिप्लेच्या माध्यमातून कशा पद्धतीने या फटक्याकरिता जागा बनवली, आधीच मनामध्ये ठरवलं, बॉलला सरळ पाठवून दिलं. यास पप्प्याबाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आता गणेशपुरी टीम अजून भन्नाट फॉर्म मध्ये येणार. दिनेश पुजारी, बाबू शाह आणि पप्प्याबाई. या वेळेला मात्र खाली राहिला बॉल विकेटच्या मागे. राजेशजी शेट्टी ते सुद्धा या ठिकाणी आलेत. जेव्हा गणेशपुरी टीमने त्या आंबेडकरच्या मैदानावर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकवलं होतं, पप्प्याबाई यांनी केलेला तो डान्स आजही सगळ्यांच्या मनामध्ये. या वेळेला फटका आपण पाहिला कव्हरच्या क्षेत्रामध्ये, मागे फिल्डर येत आहेत. वा काय क्षेत्ररक्षण बघा, कशा पद्धतीने बॉलला अंदाज घेऊन कशा पद्धतीने बॉल अडवण्याकरिता गेले. त्या ठिकाणी जे फिल्डर होते ज्यांनी पहिलं षटक हाताळलंय, सचिन ते होते त्या ठिकाणी. बघा पुढे न जाता अगदी पाहिलं की आपल्यापासून लांब चेंडू पडतोय, लगेच मागे गेले आणि बॉलला हातामध्ये कलेक्ट केलं. कशा पद्धतीने, अगदी दर्जेदार. धावसंख्या पाहिली 30 या अंकावर 1.5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. यावेळेला अशोक जाधवच्या विपक्षात डॉट बॉल मैदानात बघायला मिळतो. षटक क्रमांक या ठिकाणी संपलाय दुसरं आणि धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या, त्यामध्ये 30-30. नेक्स्ट मॅच बिग फाईट. एका बाजूने अंबोटे टीम आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर वालिव संघ मैदानामधनं इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. येणारे बॉल आहेत 12, करायच्यात 12 चेंडूमध्ये तुम्हाला 13. 12 चेंडू 13ची गरज. अजून एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे, गावदेवी चषक. मोठ्याचा पाडा या मैदानावर दिनांक 29, 30, 31 आणि 1 फेब्रुवारी या 4 दिवसांमध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. याही स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल रोख रक्कम 1